धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वर येथे भेट दिली असता नांदगाव खंडेश्वर शहरातील दांडगी लेआउट येथील महिलांनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने आमदार प्रताप अडसड यांना घेराव घातला व त्यांना आपल्या नगरातील समस्या सांगितल्या। आमदार प्रताप अडसड यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या नगरात प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली। या दरम्यान नगराच्या परिसराची पाहणी करीत असताना रस्त्यावरून वाहने सुद्धा जात नसून त्या रस्त्यावरून आमदार प्रताप अडसड यांनी चिखलात पायदळी चालत परिसराची पाहणी केली। परिसरातील रस्त्याची अधिकच दुरावस्था झाली असून विहिरीचे पाणी शुद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आमदार प्रताप अडसड यांना नगरपंचायत विरुद्ध तक्रारीच्या माध्यमातून सांगितल्या। तसेच गेल्या 15 वर्षापासून दलित वस्ती ओळखल्या जाणाऱ्या दांडगी लेआउटला कुठल्याच प्रकारची सेवा सुविधा नगरपंचायत पुरवित नसून आता हाच रस्ता बांधून होत नसेल तरी यावर चालण्यायोग्य रस्त्यावर मुरुम टाकून तात्पुरते दुरुस्त करून लवकरात लवकर द्यावे अशी मागणी नगरवासियांनी आमदार प्रताप अडसड यांना केली। नगरवासियांच्या समस्याचे लवकरात लवकर निराकरण करून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी नगरवासियांना दिले। आज दांडगी लेआउटमधील सर्व महिला नागरिकांनी या रस्त्याच्या संदर्भातल्या समस्या सांगितल्या। जवळपास 20 वर्षापासून अशाच परिस्थितीत हे लोक सगळे राहून राहिले आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात येईल की तर चालण्यासारखी परिस्थिती नाही। जास्त पाऊस झाला तर साप वगैरे येण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा अनेक ठिकाणी निघाली आहे। त्याच्यामुळं लवकरात लवकर हे रस्ते होण्याच्या संदर्भात मी 100% प्रयत्न करेन, याच्याविषयी काही शंकाच नाही। परंतु तातडीने होण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांसोबत व सीओ मॅडमसोबत बोलून प्राधान्यानं पहिले मुरुम टाकून कमीत कमी चालण्यायोग्य तरी हे रस्ते ह्या 10-12 दिवसात झाले पाहिजे या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। कलेक्टर साहेबांशी आज मी बोलून घेतो। ते एका मीटिंगमध्ये असल्यामुळे सध्या बोलणं झालेलं नाही, पण ते झाल्यानंतर लगेच इथं मुरुम टाकण्याच्या संदर्भात व आजच्या परिस्थितीत कमीत कमी चालण्यायोग्य होण्यासाठी मी नियोजन करण्याकरता निर्देश दिलेले आहे। आणि येणाऱ्या काळात 100% हे दोन्ही रस्ते झाले पाहिजे याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन। आणि इथं महिला उपस्थित आहेत, यांच्या उपस्थितीत तुमच्यासमोर मीडियाच्या माध्यमातून मी हे व्यवस्थित तुम्हाला आश्वासन देतो की दोन्ही रस्ते आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, निधी कोणताही असो पण त्याच्या माध्यमातून आपण 100% करून घेऊ। फक्त त्याला जी प्रशासकीय यंत्रणेची वेळ लागते ती वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे आज चालण्यायोग्य होण्यासाठी मुरुमाच्या माध्यमातून टाकून आपण हा रस्ता व्यवस्थित करून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश देऊन हे लवकर। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।